नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. महागड्या वस्तूंना लक्ष्य करून अत्यंत सराईतपणे चोरणाऱ्या कल्ल्यांच्या चोरट्याला बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. बीडच्या साई मोबाईल शॉपीमध्ये लाखो रुपये किमतीचे महागडे फोन या चोरट्यानं चोरले होते. सीसीटीव्हीच्या आधारे त्याला कल्याणमधून मोठ्या शिताफीनं पोलिसांनी अटक केली. रामनिवास मंजू गुप्ता असं या चोरट्याचं नाव आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात पोलिसांना देखील तो हवा होता. त्यानं आतापर्यंत 35 पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे केले असून तो कुठल्याही टोळीशी निगडीत नाहीये. देशभरात जाऊन तो एकटाच चोरीच्या घटना करतो. त्यामुळे इतर राज्यातील देखील पोलिसांना त्याचं आव्हान होतं. अखेर बीड पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याविषयी बोलताना बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काबत काय म्हणालेत पाहूयात. 19 एप्रिल 2026 रोजी बीड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुभाष रोडवर श्री साई मोबाईल शॉपी तिथे चोरी झाली होती. आरोपी तिथे आला होता. त्याचा पूर्ण फेस कवर्ड होता, डोक्यावर कॅप होती आणि कॉस्टली मोबाईल फोन्स ॲपल आणि सॅमसंग फोल्ड अशा प्रकारच्या फोनची त्यांनी चोरी केली होती. त्याच्यानंतर आमची जो लोकल क्राईम ब्रांच आहे त्यांनी पूर्ण त्याच्या गेट ॲनालिसिस केला, तो कसा दिसतो, काय कपडे होते आणि गुप्त जो खुफिया आमचे जो इन्फॉर्मर्स रहते त्यांच्याशी विचारपूस करून टेक्निकल पुरावा गोळा करून फायनली आम्हाला एक आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झाला. त्याचं नाव आहे रामनिवास मंजूर गुप्ता. तो 37 वर्षचा आहे आणि राहणारा ठाण्याचा आहे. आरोपी निष्पन्न झाल्यानंतर आमची टीम तिथे मुंबईला गेली आणि तिथे पण भरपूर आम्हाला टेक्निकल आणि बाकी इतरची लोकल पोलीसची मदत लागली होती आणि शेवटी पोलिसांनी त्यांना अटक केला होता. हा जो आरोपी आहे हे एकटा क्राईम करतो आणि त्याच्यावर 35चे वर गुन्हे दाखल आहे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवामध्ये. त्याची क्रिमिनल हिस्ट्री खूप मोठी आहे. आता आपण त्यांना अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये आता आणखीन काय काय लोक इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये तपास सध्या सुरू आहे आणि पुढे असा होऊ नये त्याचे बीड पोलीस त्याची खबरदारी घेऊन पुढे आम्ही तपास करत आहोत. यापूर्वी आता प्राथमिक माहिती जो आमच्या समोर आहे त्याच्यामध्ये सोलापूरला त्यांनी चोरी केली होती, अहिल्यानगरनं सुद्धा चोरी केली होती आणि पुणे ग्रामीणची हद्दीमध्ये चोरी केली होती. किती दिवसाचा PCR आहे त्याला? त्याच्यामध्ये आत्ता 5 दिवसाचा आम्हाला PCR भेटलेला आहे. त्याच्यानंतर तपासची जसं प्रगती होईल आणखीन PCR आम्ही त्याच्यामध्ये डिमांड करू. स्थानिक पोलीस तो निगडीत आहे का? नाही, ह्याच्या पूर्ण जो बॅकग्राऊंड आहे आपल्या बीड जिल्ह्याच्या बाहेरचा आहे. त्याच्या बीडच्या सध्या आमचं पास्ट रेकॉर्डमध्ये सुद्धा नाही, पण बाकी 3 स्टेट्समध्ये त्याच्यावर भरपूर क्राईम आहे. याच्यामध्ये ऑर्गनाइज्ड क्राईमचे सेक्शन 112 आम्ही इन्व्होक करणार भारतीय न्याय संहिताच्या, जेणेकरून त्याच्यामध्ये कडक ते कडक शासन त्याच्यामध्ये होईल. निव्वळ दरोडा टाकताना काही मार केलेली आहे किंवा एखाद्याचा मर्डर करण्याचा प्रयत्न केला असं काही तपासात आलं? नाही, तसं नाही आहे. पूर्ण घटनाक्रम CCTV मध्ये कैद आहे. तो एकटाच करतो आणि एकटाच येऊन त्यांनी ह्याच्यामध्ये चोरी केलेली आहे दुकानमध्ये.